गोंडपिंपरी येथे एसटी बसेसचा तीव्र अभाव निर्माण झाल्याने प्रवाशांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। बसेस कमी असल्यामुळे विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून अनेकांना खासगी वाहनातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। यावर प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन एसटी बसेसची संख्या वाढवावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। गोंडपिंपरी बसस्थानक अहेरी डेपो अंतर्गत येत असून येथे आवश्यक त्या प्रमाणात एसटी बसेस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। बसेसची संख्या अत्यल्प असल्यामुळे विद्यार्थी, कामगार तसेच सामान्य नागरिकांना प्रवासासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड प्रकल्पामुळे या मार्गावर जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली असून त्यामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। या खराब रस्त्यांच्या कारणावरून अहेरी डेपोमार्फत बसेस पाठवण्याबाबत महामंडळाची नकारात्मक भूमिका दिसून येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। दरम्यान बसेसची संख्या कमी असल्यामुळे अनेक प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्स व चारचाकी वाहनांमधून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। गोंडपिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते राजू चंदेल यांनी लोकराज्य टीव्ही न्यूजशी बोलताना सांगितले की राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी बस स्थानकासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असला तरी बसेसची संख्या वाढली नसल्याने नागरिकांच्या अडचणी कायम आहेत। उन्हाळ्याच्या सुट्ट्या, लग्न समारंभ आणि वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता या मार्गावर एसटी बसेसची संख्या तात्काळ वाढवावी, अन्यथा अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती असल्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे। मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपण आहोत गोंडपिंपरी बसस्थानकामध्ये आणि आपण बघताच नक्कीच माझ्या अगदी बाजूला खरं तर अहेरी डेपो आणि अहेरीमधनं नागपूर जाणारी लोकसंख्या फार जास्त आहे। मात्र खरं तर इथे पाहिजे त्या प्रमाणात बसेसच्या जे संख्या त्या कमी आहेत आणि आपल्यासोबत प्रतिष्ठित नागरिक आहेत। गेल्या अनेक वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देखील होते। राजभाऊ चंदेल, काय सांगाल, कशी अवस्था आहे या गोंडपिंपरी येथे फार मोठ्या बस स्टँड आहे, परंतु इथे कोणत्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी नाही। बसेसच्या बाबतीत आतापर्यंत चंद्रपूरला जाण्यासाठी बसेस अपुऱ्या आहे। याकरता त्या तिथे फार मोठ्या प्रमाणात आमदारांनी बस स्टँडला पैसे दिले, परंतु बसेसची सुविधा या ठिकाणी नाही। विद्यार्थ्यांना बसेसचा त्रास होतो, सगळ्यांना या ठिकाणी त्रास होत असतो। यामुळे वेळेवर इथे बसेस उपलब्ध नाही आणि अहेरी एवढा मोठा डेपो असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुविधा या ठिकाणी होत नाही। त्या डेपोमध्ये बसण्याची व्यवस्था नाही, कोणत्याही प्रकारे पाण्याची सुविधा नाही आणि संडास बाथरूमला जाण्यासाठी महिलांना असो का पुरुषांना याची व्यवस्था नाही। या ठिकाणी केर कचरा पडलेला असतो आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी बसेसची फार असुविधा झालेली आहे। तरी तात्काळ आपण या ठिकाणी या बसेसला या बसेस वाढवण्यात यावे आणि लोकांच्या जनसेवेची आपली समस्या दूर करण्यात। नक्कीच आपण बघितलं की इथे बसेसच्या अभावामुळे खरं तर नागरिकांची हयगय होते, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। इथे आवश्यक त्या वस्तू म्हणजे बाथरूम असेल किंवा शौचालयाच्या संदर्भानं कुठलीही सोय इथे फारशी नाही, पिण्याचं पाणी देखील नसल्याचं याने सांगितलं। खरं तर गेल्या अनेक वर्षांचा राजकीय अनुभव बघता गोंडपिंपरी तालुक्यात ज्या पद्धतीने इंडस्ट्रियल झोन म्हणून हा गडचिरोली जिल्हा लगत असलेला हा तालुका आहे, मात्र इथली विकासाची जी प्रगती आहे ती तरी कुठेतरी कमी असल्याचं देखील यांच्या बोलण्यामधनं पुढे आलंय। या विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी 5 कोटी बसस्थानकासाठी मंजूर केल्याच्या बातम्या देखील प्रसार माध्यमातून पुढे आल्या। नक्कीच ही चांगली बाब आहे, मात्र लोकांना कारण उन्हाळ्याची सुरुवात होत आहे आणि उन्हाळ्याची सुरुवात होत असताना नागरिकांना आवागमन करण्यासाठी जास्त बसेसची संख्या वाढवावी अशी देखील नागरिकांची मागणी गोंडपिंपरीमधून होते।